परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग वंदन. परमपूज्य मंदाताईंना साष्टांग वंदन. परम आदरणीय सुनील काकांना साष्टांग नमस्कार. आदरणीय लीलाताईंना नमस्कार. श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आपल्यालाही साष्टांग वंदन करते. वक्तव्य हे सदर आपण सुरू केलेलं आहे आणि वक्तव्य हा सदर चालू करण्यामागचा जो आपला उद्देश होता, कशासाठी वक्तव्य करायचं, तर वक्तव्य म्हणजे सूत्रात्मक अभ्यास आहे. वक्तव्य म्हणजे कॉम्पॅक्ट स्टडी आहे. माझ्या मोक्षासाठी आवश्यक तेवढा विचार तो मी घेणं आणि तो विचार माझ्या जीवनामध्ये उतरवणं आणि तद्रूप होणं, हा एवढा उद्देश या वक्तव्य सदरामध्ये आपण ठेवला होता. त्यांना उद्बोधन करायचे, त्यांना प्रवचन करायचे आहे. त्यांनी खूप सारं मटेरियल त्या संदर्भामध्ये जमवायचं आणि अभ्यास करायचा. परंतु ज्याला फक्त माझ्याच पुरतं मर्यादित मोक्ष अत्यंत प्रथमपुरुषी हा परमार्थ आहे, मलाच मोक्ष मिळवायचा असेल तर नेमकं मी काय केलं पाहिजे, आणि हे जे नेमकेपण आहे हे या वक्तव्यामध्ये आपण वक्तव्य सदर सुरू करण्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. आणि म्हणून वक्तव्य सदर आपण सुरू केलं. आतापर्यंत लिखित स्वरूपामध्ये आशाताई पांडे, शिल्पाताई सहस्त्रबुद्धे यांनी हे वक्तव्य चालू ठेवलं होतं. लिखाण सुरूच आहे यांचं, अद्यापही सुरूच आहे लिखाण. परंतु आता या दोघींपुरताच हे वक्तव्य मर्यादित न राहता प्रत्येक श्रवणकर्त्यांनी हे वक्तव्य स्वतः करावं. आपल्या नोट्स आपण घ्याव्या. 2 मिनिटं का होईना, पण 2 मिनिटाच्या तरी आपल्या जवळ त्याचं नोटिंग हवं. हे कॉम्प्युटरमध्ये नोटिंगची व्यवस्था आहे. अचेतन जड असे मोबाईल आहे, कॉम्प्युटर आहे, याच्यामध्ये नोटिंगची व्यवस्था आहे. ते पटकन आपल्याला आता सूचना केली की टेकिंग ए नोट्स, अचेतन जड जर टेकिंग नोट्स करू शकतो, तर आम्ही चैतन्य रूप असलेलं त्या टेकिंग नोट्स का नाही कराव्या? निश्चितपणे कराव्या आणि माझ्याच पुरता कराव्या. जसं माझं पोट भरण्यासाठी मी माझ्या डिशमध्ये मला लागतं तेवढंच घेतो, अगदी त्याप्रमाणे जेवढं माझ्या मोक्षाला पुरेसं आहे तितकंच तत्वज्ञानातून या 1 तासामधून मला 4 वाक्य टिपून घ्यायची आहेत आणि ते टिपलेलं अंगी लावून घ्यायचं आहे. याला वक्तव्य हे सदर असं म्हणतात आणि हे आपण सुरू केलेलं आहे. आशाताई सतत प्रयत्न करतात आहे. आज आशाताईंची तब्येत अगदी अस्तव्यस्त आहे, अगदी सिरियस आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. परंतु त्यांच्याकडून आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊन हे सदर आपण सुरू केलेलं आहे आणि याचं तंतोतंत पालन केलंय आपल्याच ग्रुप मधल्या सुरेंद्र देव, पुणे येथील सुरेंद्र देव यांनी आगम प्रकरणामधल्या 1 तासाचं जे प्रवचन आपलं आगम प्रकरणावरच झालेलं आहे, त्यानंतर आशाताई आणि शिल्पाताई यांच्या ज्या नोट्स आहेत त्या नोट्स, 1 तासाचं प्रवचन आणि माझं होत असलेलं सकाळचं वक्तव्य, ह्या 3 मिळून त्यांनी सुंदर अशी स्वतःसाठी एक गुंफण तयार केलेली आहे. प्रत्येक दिवसाचं टिपण तयार केलेलं आहे स्वतःपुरता फक्त. आणि ते आता काकांना दाखवलं आले होते, तर काकांनी पण पाहिलं. अत्यंत उत्कृष्ट असं ते टिपण आहे आणि त्यांनी ते टिपण जेव्हा दाखवलं, आगम प्रकरण असं म्हणून सुंदर एक टिपणच आणलेलं होतं पूर्ण. अत्यंत आनंद झाला की वक्तव्य हे सदर सुरू करण्यामागचा जो उद्देश आपण आशाताई आणि शिल्पाताईंपासून प्रेरणा घेऊन सुरू केलेली होती, तो त्यांनी आपण सगळेजण आहोत आपल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तो समोर ठेवला आणि अत्यंत आनंद झाला. त्यांनी ती PDF आपल्या पूर्ण ग्रुपवर टाकलेली आहे. एक सहज एखादं पान तरी त्याचं प्रिंट आउट करा आणि वाचून बघू आपण सगळेजण की कसं नेमकं कसं वक्तव्य ते आहे. हे फार गरजेचं आहे. नवीन वर्षाचा नवीन संकल्प
खरं म्हणजे आपण कालातीताची भाषा करतो, परंतु साधक या याच्यामध्ये असल्यामुळे आपण नवीन वर्षाचा नवीन संकल्प अशा पद्धतीने सगळेजण घेऊ वक्तव्याचा, आणि निश्चितपणे हे वक्तव्य सदर फुललं पाहिजे. यांनी साधकत्व फुलणार आहे, आणि फुललेलं साधकत्व ऐक्यापर्यंत जाणार आहे. हे पक्क अगदी आम्हाला लक्षात ठेवायचं, विसरून चालणार नाही. आपण परवा जो विषय बघितला त्याच्याबद्दल अगदी 2च मिनिटं आता बोलते, कारण आपली मी आधी 4 मिनिटं घेतलेली आहेत. नवीन वर्षाचं मला हे सांगणं जरा गरजेचं वाटलं. आणि सुरेंद्र देवांचं सुद्धा जो काही उपक्रम त्यांनी केला तो अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे. त्या उपक्रमाबद्दल मी त्यांना साष्टांग नमस्कार करते. हा उपक्रम करण्यासाठी आम्हाला पण बळ यावं असं भगवंताला पण प्रार्थना करते, श्री गुरुचरणी प्रार्थना करते. आणि परवाच आपला जो बुधवारचा विषय होता तो असा होता की मनोराज्य आम्ही मनोराज्य आम्ही सगळी कल्पना करतो मनोराज्याची, ती मनोराज्य पण कल्पित आहे. म्हणजे भिकारी पण कल्पित आहे, आणि राजा पण म्हणजे राजा हे सुद्धा मनोकल्पितच आहे. मग वास्तव काय आहे? सगळं जर मनोकल्पित आहे तर वास्तव फक्त आत्मा हेच वास्तव आहे. बस. मग स्वप्न आणि जागृतीमधील जे पदार्थ आहे, जे अनुभव आहे, हे मिथ्य आहे. मग अनुभव कोण घेतो? हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. अनुभव कोण घेतो? मग आत्माच मन होऊन मनाच्या आधाराने नाना रूपात्मक जग निर्माण करतो. आत्मा स्वयंप्रकाशी आहे, सच्चिदानंद राशी आहे, ज्ञानस्वरूप अविनाशी आहे, एकमेव काका म्हणतात. परंतु तरी सुद्धा जागेपणी ज्याचा अनुभव येतो, आणि स्वप्नात आम्हाला जे जे भासतं ते सर्व एकच असणारा आत्मा हाच आत्माच झालेला असतो. सगळं काही आत्मा झालेला असतो, म्हणून आम्हाला तो अनुभव येतो असं आम्हाला व्यथित प्रकरण सांगत आहे. म्हणजे स्वप्न आणि जागृतीला जो जाणणार आहे तो आत्मा आहे, त्याला साक्षी असं म्हणतात. आणि जीव द्रष्टा आहे, पाहणार आहे. आत्मा दृग आहे, म्हणून दृगच्या सत्तेवर म्हणजे आत्म्याच्या सत्तेवर द्रष्ट्या जीवाला दृष्टीच्या माध्यमातून म्हणजे डोळ्यांच्या माध्यमातून दृश्याचे दर्शन होते. हे जे एक प्रकारचं वर्षन आहे, हे आम्ही नीट, हे विधान जे आहे, हे विधान जर आम्ही नीट समजून घेतलं तर आम्हाला व्यतिरिक्त प्रकरण करणार आहे. आणि म्हणून आत्मा स्वतः निर्गुण निराकार असताना अनंत कोटी ब्रह्मांडे कशी तयार करतो? हा प्रश्न आमच्या मनामध्ये आज तयार झाला असेल की नाही. कारण स्वप्न आणि जागृतीला जाणणारा साक्षी आत्मा आहे, आणि आत्माच मन होऊन मनाच्या आधाराने नाना रूपात्मक जग निर्माण करतो, असं एक विधान मी वापरलेलं आहे, काकांनीच वापरलेलं आहे ते विधान. मग याची काय सोडवणूक कशी करायची, याचा समन्वय कसा लावायचा, की निर्गुण निराकार असताना अनंत कोटी तो कसा निर्माण करू शकेल, याचं उत्तर आजपासून आपण ऐकतो आहे अधिकारवाणीतून सुनील काकांच्या. रामकृष्ण हरे. श्री सुरेंद्र देवांची पीडीएफ, त्याबद्दल आता जे काही सांगण्यात आलं, ती पीडीएफ सगळ्यांना बघायला मिळाली असती तर फार बरं झालं असतं. आणि पांढरकवड्याला ते राहून गेलं. पुन्हा कधीतरी सगळ्यांनी योग आला की तेवढी जरूर बघा. त्यांच्या मेहनतीने काय
साकार केलाय ते कळेल. विषयाला प्रारंभ करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांच्या श्रीचरणी वंदन. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग दंडवत. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आणि आपण सगळ्या श्रोतृ वृंदांना नमस्कार करतो. रामकृष्ण हरी. आपण मिळून शांतीपाठ म्हणूया. आज मराठीतला शांतीपाठ ते दिसत नाहीये. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. गुरुभ्यो नमः. हरि ओम. 11 नंबरची कारिका थोडी पुढे सुरू करूया. हे सांगत असताना आपल्याला एक गोष्ट महत्वाची सांगायची आहे याच्यात. ती आहे की स्वप्नस्थ पदार्थ मिथ्या आहेत हे सगळ्यांना कळत. जागृतीतले पदार्थ मिथ्या आहेत हेही सगळ्यांना कळतंय आता, म्हणजे समजायला लागलाय. आता प्रश्न असा आहे की या मिथ्या पदार्थांना बघणारा कोण? या मिथ्या पदार्थांना बघणारा कोण? आणि याबद्दलचा प्रश्न चालू आहे की पदार्थ अचेतन जड असल्यामुळे ते स्वतः प्रदर्शित होऊ शकत नाही. द्योतनात्मक इति देवा. देव शब्द जो स्वतः प्रकाश रूप आहे आणि दुसऱ्यांनाही प्रकाशमान करतो त्याला देव असं म्हणतात. आता हे जे स्वप्नामध्ये आणि जागृतीमध्ये दिसणारे पदार्थ आहे, आपण एक गृहीत धरू की आम्हाला हिमालय दिसला आणि वृक्ष दिसला. आता वृक्ष आणि हिमालय हे दोन्ही अचेतन जड आहेत. हे स्वप्नात दिसो की जागृतीत दिसो, हे अचेतन जड असल्यामुळे हे स्वतःहून दिसू शकत नाही. यांना प्रकाशमान करणारा कोणीतरी आहे. मग आता आपण मुद्दा घेतला की यांना प्रकाशमान करणारा आत्मा आहे, असा जर आपण मुद्दा घेतला तर आत्मा दाखवू शकत नाही, कारण तो अकर्ता आहे. मग आत्मा जर अकर्ता आहे तर मग आत्म्यामुळे हे दिसतात हेही म्हणणं बरोबर नाही आहे.
मग आता आत्म्यामुळे दिसतात, आत्म्या दाखवतो हे म्हणण्यात अर्थ नाही. अचेतन जड पदार्थामध्ये दाखवण्याचं सामर्थ्य नाही म्हणून अचेतन जड पदार्थ दाखवतात असं म्हणणं सुद्धा योग्य नाही. म्हणून आत्मा अकर्ता आहे, आत्मा साक्षी आहे, त्यामुळे त्याच्यामुळे काही दिसत असेल असं तर समजू शकत नाही. मग काय सांगायचं? तर त्या ठिकाणी संतांनी आणि वेदांतांनी मायेला मान्यता दिली आहे. म्हणजे हे मायेमुळे घडतं हे त्यांनी सांगितलं, पण मायाचे अस्तित्व मान्य केलेलं नाही. मायेमुळे हे भासतं असं संतांनी सांगितलं, मायेचं अस्तित्व संतांनी मान्य केलेलं नाहीये. माया मुळात नाहीये, पण ती भासमान आहे. ठाणूवरचा पुरुष हा मुळात नाहीये, पण भासमान आहे. शुक्तीवरचा रजत हा मुळात नाहीये, पण भासमान आहे. म्हणजे माया मान्यता दिली आहे, पण माया मान्य केली नाही, म्हणजे मायेचं अस्तित्व मान्य नाही केलं. आणि हे समजणं फार महत्वाचं आहे की ही माया प्रत्यक्षात नाही, पण भासते. आणि मग त्या मायेमुळे हे भासतं, त्या मायेचं अधिष्ठान ब्रह्म आहे. आता स्वप्नस्थ पदार्थाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे, जागृत पदार्थाचं अधिष्ठान ब्रह्मच आहे. स्वप्नामध्ये आत दिसणारे सुख दुःख हे ब्रह्मरूपच आहे. स्वप्नामध्ये बाहेरचे पदार्थ जे स्वप्नात दिसतात, गाय म्हैस कुत्रा झाड पहाड, हेही मिथ्याच आहेत. म्हणजे स्वप्नात पुन्हा दोन पदार्थ केले, आतमध्ये दिसणारे सुख दुःख, बाहेर दिसणारे वृक्ष पर्वत आदी. जागृतीमध्ये दोन पदार्थ केले, एक मनोराज्य आणि प्रत्यक्ष जागृतीत दिसणारं घड्याळ पहाड वगैरे वगैरे. म्हणजे आत आणि बाहेर असे स्वप्नस्थ आणि जागृत दोनही पदार्थांचं अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. पण या दोनला अटॅच करणारी माया आहे. नुसता मोबाईल नाही आपल्याशी लोकांशी कॉन्टॅक्ट करू शकत, नुसती इलेक्ट्रिसिटी पण नाही कॉन्टॅक्ट करू शकत. मग ज्या वेळेला मोबाईल चार्ज केला जातो, त्यावेळेला तो मोबाईल सगळ्यांशी संपर्क साधू शकतो. आणि हे चार्जिंग नावाची जी गोष्ट आहे ती माया. आणि हे सगळं विचार पुरवण्याचं काम माया करते. माया ही भुलवते सुद्धा, आणि माया ही वाट पण दाखवते. मायेच्या मुळे माणूस फिरतो सुद्धा, आणि मायेमुळे वाट मिळते सुद्धा. कधी कधी गुगल आपल्याला वाटेल तसा फिरवतो आणि कोणत्या कोणत्या रस्त्याला घेऊन जातो, आपली कार जाणार नाही इतक्या लहानशा रस्त्याने पण घेऊन जातो. असं वाटतं की कोणीकडून या गुगलने आपल्याला आणला. कधी कधी तेच गुगल आपल्याला व्यवस्थित रस्ता दाखवतो, मॅप जेव्हा आपण लावतो त्यावेळेला. त्याच्यामुळे साधनं सुद्धा माईक आहेत. म्हणून सोहम हे माईक संवादी साधन आहे. तत्वमसी हे माईक पण संवादी साधन आहे. म्हणजे सर्व साधनं माईक आहेत. सोहम हे माईक साधन आहे पण संवादी आहे. तत्वमसी हे माईक साधन आहे पण संवादी आहे. माईक साधनच मायेची निवृत्ती करतात. आपण समजतो तेवढी माया निवृत्त व्हायला कठीण नाही. तिचं सत्यत्व गेलं की ती निवृत्त झाली. म्हणून मायेला वापरायचं काम आम्हाला करायचं आहे, पण मायेला भिण्याची गरज नाही.
मायेला अजिबात घाट द्यायचं नाहीये. मायेला सत्यत्व द्यायचं नाही, मायेचा प्रभाव आमच्या ठिकाणी होऊ द्यायचा नाही. आता ब्रह्मावर माया निर्माण झाली, एकोहम बहुश्याम प्रजा येईल. आता ब्रह्माने संकल्प केला का? ब्रह्म संकल्प करेल का? उत्तर नाही असं आहे. ब्रह्म संकल्प नाही करू शकत. पण कल्पना करा की ब्रह्माने संकल्प केला. का कल्पना करायची? आम्हाला जग खरं वाटतं म्हणून, आणि ब्रह्म आहे असं वाटत नाही म्हणून. म्हणून सांगायचं की ब्रह्माने कन्सेप्ट आहे, ब्रह्माने कल्पना केली. आता ब्रह्माने कल्पना केली ही मूळ माया आहे. ब्रह्माने कल्पना केली ही मूळ माया आहे. आता मूळ मायेने ईश्वर निर्माण केला, आणि ईश्वराने जड माया आणि गुणमाया निर्माण केली. यातून जीव आणि जगत निर्माण झालं. ब्रह्मावर मूळ माया, मूळ मायेतून ईश्वर, ईश्वराने जड माया आणि गुणमाया तयार केली. त्यातून जीव आणि जगत तयार झाले. अष्टधा प्रकृतीचे जीव आणि पंचधा प्रकृतीचे जगत. इथपर्यंत ही गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतो आहे. आता जी काही साधनं जगतामध्ये निर्माण झाली, उदाहरणार्थ वेदांताचे ग्रंथ, ही साधनं सुद्धा संवादी आहेत. म्हणून सोहम ही साधना, तत्वमसी ही साधना, नाम ही साधना, या संवादी साधना आहेत. पण माईक आहे, साधन सुद्धा माईक आहे. माईक साधनेने अज्ञानजन्य मायेची, कल्पित मायेची निवृत्ती करायची. आणि एक दिवस मायेची निवृत्ती झाल्यानंतर माईक साधनाचं काम सुद्धा संपतं. तोपर्यंत आहे, लक्षात ठेवा. नाहीतर वेदांत शास्त्राशी जर आम्ही आमचं नातं तोडलं तर पंडित झाल्याशिवाय राहत. मग पंडित झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून लक्षात घ्यायचं की स्वप्नात, जागृतीत आणि सुषुप्तीत तीनही ठिकाणी आत्म्याचा अन्वय आहे. पण दोन अवस्थांचा तिसऱ्या अवस्थेत व्यतिरेक आहे. आता एक मुद्दा मांडलेला आहे की या सगळ्या जगाला माईक मानण्यापेक्षा द्वैताच्या निराशासाठी माया मानली आहे. माया कशासाठी मानली आहे? द्वैत निराशासाठी माया मानली आहे. मायेनीच द्वैत निर्माण केलाय, मायेनीच द्वैताचा निराश करायचा, म्हणजे काट्यानीच काटा काढायचा आहे. सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, काट्यानीच काटा काढायचा आहे. एक विचार आहे, आपण थोडासा विचार करू की द्वितीय द्वैत भयम भवती. आता हे जे सगळं जग निर्माण झालं, या जगालाच जर ब्रह्मरूप समजलं तर काय होईल? काही होणार नाही. पण जगाला सत्य समजलं, कारण ब्रह्म सत्य आहे, जगाला सत्य समजलं तर मग बद्धाची जी स्थिती आहे ती आमची होऊन जाईल. मी शरीर आहे की शरीर माझं आहे? कारण जर मी शरीर असेल तर शरीर कधी जायला नको. कारण मी कसा आहे? अनादि आहे आणि अनंत आहे. आता अनादि अनंत मी असेल तर मग शरीर जायला नको, पण ते जात. म्हणून मग माझा हात म्हटल्यानंतर मी हात होत नाही. मला तहान लागली म्हटल्यानंतर मी तहान होत नाही. मी धनवान म्हटल्यानंतर धन वेगळं आणि मी वेगळा ठरतो. मुद्दा काय आहे? जे जे माझं मानलं ते ते मी असत नाही.
मग त्याला सत्यत्व बुद्धी दिल्याने, सगळ्या जगालाच ब्रह्मरूप मानल्याने होत नाही. मग असंगोयम पुरुष हा असंग शस्त्रेण दृढेन चित्वा, किती पक्क पकडावं लागतं ते शस्त्र, दृढ. आणि त्यानंतर या उलट्या असलेल्या संसार वृक्षाला छेद द्यायचा आहे. मग आता भगवंतांनी सगळं जगत निर्माण केलं, तर जगतातली सामुग्री कुठे ठेवली? आणि याचं उत्तर आहे, जगताची सामुग्री भगवंतानी कल्पनेने निर्माण केलेली आहे. पोळ्यासारखी. पोळी आपल्याच शरीरातला चुंका बाहेर काढतो आणि जाळं विणतो. तसं एका संकल्पाने अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. याला ईश्वरी संकल्प असं म्हणतात. ईश्वराच्या संकल्पाने अनंत कोटी ब्रह्मांड तयार होतात आणि झालीत, आपण बघतोय. पण माझ्या संकल्पाने असं होत नाही. मग ईश्वराने त्याच्या संकल्पाने जे जग निर्माण केलं ते त्याला करू देत. त्या जगामध्ये मला आसक्ती ठेवायची नाही. मायाविषयी सुरू आहे बरं का. ईश्वराने जे जग निर्माण केलं त्या जगामध्ये मला आसक्ती ठेवायची नाही. अपार श्रीमंती आली तरी अनासक्ती पाहिजे, आणि अपार दारिद्र्य आलं तरीही अनासक्तीच पाहिजे. आता मायेच्या निवृत्ती करता अनासक्ती हे महत्वाचं शस्त्र झालं. आणि जर हे महत्वाचं शस्त्र आम्ही नीट वापरलं नाही, तर मग ती माया पार करून जाणं सोपं नाही. नाही, रज्जू सर्पाला निर्माण करते का? नाही करत. आत्मा देहाला निर्माण करतो का? नाही करत. ब्रह्म जगताला निर्माण करतो का? नाही करत. याप्रमाणे रज्जूवर दिसणारा सर्प रज्जूनी निर्मिलेला नाही पण भासतो, याप्रमाणे आत्म्यावर दिसणारा हा देह म्हणजे माझा देह आत्म्याने निर्माण केला नाही तरी भासतो. त्याप्रमाणे ब्रह्मावर भासलेलं जगत ब्रह्माने निर्माण केलेलं नसूनही भासतो. मग भासणाऱ्या गोष्टीमध्ये ला असणारी गोष्ट समजणं योग्य नाही. भासणाऱ्या गोष्टीला असणारी समजणं योग्य नाही. म्हणून माईक वस्तूमध्ये अंतःकरणाची गुंतवणूक करायची. काय वर्णन आहे तिथं? दैवी हेशाम गुणमयी. कशी आहे ती? मम माया दुरत्यया. माम एव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. कोण तरतात? या मायेला करणं फार कठीण आहे. मम माया दुरत्यया, दुरापास्त आहे. पण जे मला जाणतात ते मायेतून तरून जातात. कलेक्टरची भेट घेण्यासाठी आजूबाजूवरून हे काही कर्मचारी असतात,
त्यांच्या मागे लागल्याने कलेक्टरची भेट होईल असं नाही सांगतायत. पंतप्रधानाची भेट घेण्यासाठी आजूबाजूचे बॉडीगार्ड्स आणि हे लोक तुम्हाला भेट करून देतीलच याचा काही भरोसा नाही. पण पंतप्रधानच जर स्वतः तुम्हाला ओळखत असतील तर आजूबाजूला मस्का मारायची गरजच नाही. माम एव ये प्रपद्यन्ते, जो मला जाणतो त्याला माया ही अडथळा होत नाही. माया ही त्याच्यापासून निवृत्त होते. मग सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. जगात अनासक्ती ठेवणं हेच मायेची निवृत्ती आहे. अनासक्ती मिथ्या पदार्थामध्ये असते, कारण मिथ्या पदार्थ म्हणजे जे असत नाही पण भासतात. ते असत नाही पण भासतात त्यांना मिथ्या पदार्थ असं म्हणतात. जीव ब्रह्मैव नापरा, मात्र जीवरूप मी हा मूळचा ब्रह्म आहे. मग आमच्या डोक्यामध्ये भरलेलं खूळ देहोहम अस्मि, मी देह आहे, अहम देहा अस्मि, तिथे अहम ब्रह्म अस्मि, मी ब्रह्म आहे असं झालं पाहिजे. म्हणून साधना पंचकम मध्ये आचार्य सांगतात देहोहम मतिरुज्यता, त्याचं उच्चाटन करून टाका, त्याचा समूळ नाश करून टाका. कोणत्या वृत्तीचा? मी देह आहे या वृत्तीचा समूळ नाश करायचा. देहोहम मतिरुज्यता. बुधजनही वादही परित्यज्यता, विद्वानांशी वादविवाद करू नका. ते तुमच्या कन्सेप्टला धक्का देऊन देतील आणि ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याची वाटचाल चुकवून देतील. फक्त संतांना भेटा, सद्गुरूंना भेटावं, संतांना भेटावं, विद्वानांशी चर्चा करण्याच्या भानगडीत लागू नये. ते शास्त्र चर्चेमध्ये तुम्हाला कधी बोलवून टाकतील काही कळणारच नाही. म्हणून सुरुवातीला साधनाने स्वतःला झपाटून घ्यावं लागतं आणि एक दिवस साधनाची सुद्धा गरज संपते. साधना वाचून अडत नाही अशी स्थिती येऊन जाते. त्यांनी काम झालंय आपलं. अविज्ञाते परेतत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला, विवेक चुडामणी. विज्ञातेपि परेतत्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला. ते जर जाणलं तर जाणल्यानंतर त्याचा काही उपयोग नाही. आणि ते जाणलंच नाही तर न जाणलं ली वस्तू उपयोगाची आहे असं म्हणण्याला अर्थ नाही. मेकअप करायचं असेल, चेहरा नीट करायचा असेल तर आरशाची गरज आहे. आरशाशिवाय होणार नाही. पण चेहरा नीट केल्यानंतर आरशासमोर उभं राहून काय करायचं? म्हणजे चेहरा नीट करून घेतल्यानंतरही आरशाची गरज नाही, आणि चेहरा नीट नसेल आणि तो जर मला करायचाच नाही आहे तर आरशाची गरज नाही. अविज्ञाते परेतत्वे, जर शास्त्राचा अभ्यासच करायचा नसेल तर शास्त्राची गरज नाही, आणि अभ्यास पूर्ण झाल्यानंतर शास्त्राची गरज नाही. आता उपाधी रूप देह असला त्यांनी आत्म्याचं काही बिघडत नाही, कारण आत्म्यावर उपाधी आहे, आत्म्याला उपाधी चिटकत नाही. आता एका देशात राहून त्याचे ज्ञान वगैरे वगैरे या उपाधीच्या व्याख्या ठीक आहे.
शास्त्राची व्याख्या छानच आहे, बिनचूक आहे, पण जिच्या वाचून अडत नाही त्याला उपाधी असं म्हणतात. माझ्या घराचा पत्ता. ज्या घराच्या टेरेसवर पोपट बसला आहे ते यांचं घर. आता जाईपर्यंत पोपट उडला तर घराचं काही बिघडणार आहे का? असं उपाधी पोपट आहे. शरीर गेलं तरी, पोपट गेला तरी घर आहे, पोपट असला तरी घर आहे, देह असला तरी आत्मा आहे, आणि देह नसला तरी आत्मा आहे. शरीर असलं तरी आत्मा आहेच. पुढची गंमत, शरीर नसलं तरीही आता कोणी बोलणार नाही. शरीर नसलं तरीही आत्मा आहे, हा आतमध्ये दृढ निश्चय होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हा दृढ निश्चय मला करून घेता आला पाहिजे. इथे रडारडी ठेवता कामा नये. उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, माऊलीची ओवी आहे. यदृष्टम तद नष्टम, दृष्ट नष्ट स्वभावत्वात. दिसत ते नाश होणारच आहे, पण माझं शरीर दिसत आहे म्हणजे माझं शरीर संपणार की नाही? निश्चितपणे संपणार आहे. जन्माला येण्याचं एक टोक आहे आणि जेह जाण्याचं दुसरं टोक आहे. या दोनही टोकाच्या मध्ये आत्मा नाही. आत्मा आधी पण आहे, नंतर पण आहे, म्हणून मध्ये आहे. आदावंते यन नास्ती वर्तमाने पितत्तथा, ते वर्तमानात नाही, पण आदावंते यन असती, ते वर्तमानात आहेच बघा. मेधाताई, आपला व्हिडिओ सुरू आहे. दोन टोक आहेत. आत्मा देहापूर्वीही आहे, आत्मा देह असतानाही आहे, आणि आत्मा देह गेल्यानंतरही आहे. आणि जो आधी आहे आणि नंतरही आहे तो मध्ये आहे. जो आधी नाही आणि नंतर नाही, त्याचा मध्ये अस्तित्व हे भासमान आहे. आणि मी आत्मा आहे, म्हणून देह जन्मण्यापूर्वी आत्मा होता, देह नव्हता. देह गेल्यानंतरही आत्मा आहे, देह नाही. म्हणून आत्म्याला प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव नाहीत, पण देहाला आहेत. ज्याला प्रागभाव आणि प्रध्वंसा भाव आहेत तो अनादि अनंत असू शकत नाही. हे लॉजिक आहे. आणि एवढं जर लक्षात आलं आमच्या, तर महत्वाची गोष्ट लक्षात येईल की माझं जीवन माझ्या मुठीत आहे. एकदा जर समजून घेतलं तर ह्या जीवनाचं मी आत्मा आहे ही गोष्ट आम्हाला शिकून घेता येते. आणि मग जीवन हा अध्यारोप आहे, देह हा अध्यास आहे. जग झालेलं आहे वाटतंय असू दे, पण ते कल्पित झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा.
आम्ही काय करतो, कल्पनेला सत्यता देतो. सून 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 हाच मुद्दा एवढ्या वेळ उगाळायचा, कल्पनेला सत्यता दिली. सून ही कल्पित आहे, पण तिच्याच बद्दल चांगलं किंवा वांगलं उगाळत राहणं हे कल्पनेला सत्यता दिली आणि आसक्तीत अडकलो. ननंद ननंद ननंद, जावा जावा जावा. मग आत्मा कधी यावा? ज्या मुळात जावा आहे त्याला जाऊ दे की. मन कशाला गुंतवता? आणि या जावा शब्दामध्ये माझा देह सुद्धा येतो, नुसतं एक नातं नाहीये. माझा देह सुद्धा जावा शब्दामध्येच आहे. तो यावा आणि जावा मध्ये मोडतो, म्हणून तो सत्य नाही. मग देह असेल तोवर असू दे, ज्या दिवशी राहणार नाही त्या दिवशी जाऊ दे. म्हणून विचार मांडलाय. जग आहे ते असू दे, कारण ते त्याच्या स्मृतीतून निर्माण झालेलं आहे, त्याच्या योजनेप्रमाणे चालणार आहे. आणि त्याच्या योजनेला मी एक अत्यंत क्षुल्लक प्राणी आहे. त्याच्या योजनेतला त्या प्राण्याला जे करायचं आहे ते करू द्या. त्याच्या करण्याचं हिरवण्याची काय गरज आहे? मी मोठा प्रवचनकार आहे म्हणून मला विशेष वागणूक मिळाली पाहिजे, ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे? आपण प्रवचनकार आहोत आणि आपण महाराज आहोत असं जर वाटत असेल तर आपण ब्रह्म नाही. म्हणून आपला कोणी सन्मान केला पाहिजे किंवा माझा सन्मान करण्याची गरज नाही, दोनही गोष्टी वाटण्याची गरज नाही. सन्मान केला पाहिजे वाटणं ही चूक आहे, आणि माझा सन्मान होता कामा नये असंही वाटणं गरजेचं नाही. जे होणार असेल ते होत, जे नसेल होणार ते न होत. त्याच्या योजनेला मी सादर व्हावं बस. मला मोठा प्रवचनकार म्हणू की नको म्हणू, मी फक्त त्याच्या योजनेतला एक बारीकसा अंश आहे. म्हणून भगवंत म्हणतात, निमित्ते मात्रम भव. पुढे सव्यसाची नका म्हणू, पुढे सुनील म्हणा. निमित्ते मात्रम भव सुनील. आपलं नाव घ्यावं तिथे आणि रोज संस्कार करून घ्यावा. भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली नव्हे, मला गीता सांगितली. आपण झालं याच्यावर गीता जेव्हा बोलतो त्यावर माझ्याकरता भगवंतानी गीता उद्भृत केली आहे, ती मला आचरणात आणायची आहे. म्हणून निमित्त मात्र भव सुनील आपलं नाव टाकावं. आणि मी माझ्या घरातला कर्ता पुरुष नसून निमित्त मात्र व्यक्ती आहे. खरं की खोटं? खरं नाही वाटत. थोडासा स्वतःबद्दल विचार करावा. माया किती क्षणभंगूर आहे लक्षात येईल. 102 लोक आता आहे इथे, त्या सगळ्यांनी विचार करूया. 94चा आकडा आहे. 8 102 शतक झालंय. हे शतक सुद्धा माईक आहे. मुद्दा होता मी निमित्त मात्र आहे.
हे कसं शोधायचं? माझ्या कार्याची किंमत किती? आपल्यातल्या कोणाला? आपल्या पणजोबांनी काय केलं आठवते का हो? उत्तर नाही असं आहे. तुमच्याकडनं घेण्याची गरज नाही, स्पष्टपणे. कित्येकांना पणजोबाचे नावच माहिती नाही आहे. त्यांनी ज्यांना नावं माहिती आहेत त्यांना त्यांनी काय केला, संसार कसं चालवलं हेही माहित नाही. आजोबांचं सुद्धा थोडं थोडं माहिती असतं, फारसं माहिती नसतं. वडिलांचं माहिती असतं, पण आजोबांचं खूपसं माहिती नसतं. थोडेफार गोष्टीत माहिती असतं. म्हणजे तिसऱ्या पिढीतलं मागल्या, चौथ्या पिढीतलं काही माहित नाही आम्हाला. म्हणजे त्या पिढीने जे केलं ते निमित्त मात्र होतं ना. आता आम्ही 2 पिढ्याच्या पुढे तिसऱ्या चौथ्या पिढीत जाऊन पडणार ना. म्हणजे आम्ही जे केलं ते कोणाला माहित असणार आहे का आमच्या पिढीत? जर पिढीतल्याच लोकांना माहित नाही तर गावातल्या लोकांना माहिती असेल का? आणि गावातल्याच लोकांना माहिती नाही तर महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती असेल का? देश आणि जगाचा विचार फार दूर राहिला. विक्रमादित्यांनी काय केलं हे आज इथे असलेल्या बहुतेक कोणालाच माहिती नाही, माझ्या सगट. ज्याच्या नावाचा संवत्सर आहे, एवढा महान पराक्रमी विक्रमादित्य, काय माहिती नाही आपल्याला. म्हणजे ते निमित्त मात्र झाले की नाही? मग एवढे मोठे मोठे विभूती जर निमित्त मात्र आहेत तर मी निमित्त मात्र नाही का? मग आज हे मी घर चालवत असताना मी निमित्त मात्र आहे हे समजून चालवलं तर सुखदुःखातून सुटलो. आणि याला म्हणतात जगन मिथ्या. आणि सुखदुःखातून सुटून मोकळा झालो का? नाही, जीव ब्रह्मैव परा, मी ब्रह्म आहे हो. आणि ब्रह्म असल्यामुळे सुख दुःखाचे विळखे माझ्या भोवती नाही. जोपर्यंत माझ्यातले वैशिष्ट्य मला आहे असं वाटायला लागतं तोपर्यंत मी निमित्त मात्र स्वतःला समजत नाहीये, पक्क लक्षात ठेवा. माझ्यासारखा हुशार, माझ्यासारखा छान प्रवचन करणारा, माझ्यामुळे एवढ्या लोकांना समजतं, या सगळ्या कल्पनेना जर आपण वास्तविकता किंवा सत्यत्व दिलं तर आपलं जीवन संपलं, सार्थकी नाही लागलं, संपून गेलं. म्हणून मला काळजी घ्यायला पाहिजे की या जगात मला जे कार्य ईश्वराने दिलेलं आहे ते कार्य करण्यासाठी मी फक्त एक निमित्त आहे. मग माया माझ्यावर प्रभाव करत नाही. आपला विषय मायेचा सुरू आहे. स्वतःच वैशिष्ट्य स्वतःला मिरवणं, स्वतः बद्दलचा अभिमान, स्वतःच्या कर्तृत्वाच्या चिमट्या मी तिस्मार खा. बंद करा आणि मी निमित्त मात्र भव सव्यसाची, मी निमित्त मात्र आहे हा चिंतन करा. मी काय केलं पाहिजे? मी निमित्त मात्र आहे हे चिंतन केलं. म्हणून थोरपण परासांडी जे काही मोठेपण आहे ना, व्युत्पत्ती आघवी विसरी आघवी, जय जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी. लहानपण देगा देवा, बस. मुंगी साखरेचा नाही, त्याच्यासाठी नाही आहे. लहानपण मोक्षासाठी हवं आहे. दृष्टांत पुढे मुंगी साखर दिला, ऐरावत रत्न दिलं, त्याला होणाऱ्या पीडा सांगितल्या. म्हणून थोरपण आणि लहानपण हे दोनही तापदायक आहे, त्रासदायक आहे, क्लेश देणार आहे.
पांडित्याने मी जे जे कमावलं ते माझ्या उपयोगाचं राहत नाही. जगाला नाटक करण्याची सवय असते. आपण ते नाटक आहे समजून घ्यायचं. तुमच्यासारखा वक्ता नाही. तुम्ही समजवलं नसतं तर आम्हाला कळलं नसतं. कळतं फक्त सद्गुरूंच्या कृपेने. लक्षात ठेवा. सांगणारा कितीही चांगला असो, सद्गुरूंची अनुकूलता असेल तर ते कळतं, नाहीतर कळत नाही. माझ्यामुळे तुम्हाला कळतं, तुमच्यामुळे मला कळतं, ह्या फक्त कल्पना आहे. तुमच्यासारखा महान वक्ता नाही. शंकराचार्य होऊन गेले, विवेकानंद होऊन गेले, आपण कसले महान वक्ते आलो. 1,00,000-2,00,000 लोक जमले म्हणजे वक्ता मोठा होतो अशातला काही भाग नाही. अध्यात्म न सांगता मनोरंजन करणाऱ्यांना जास्त गर्दी जमते. मी मंदिराचा अध्यक्ष आहे. जेवणाचा कार्यक्रम असतो त्यावेळेला आमच्याकडे भरपूर उपस्थिती असते, हसून उपस्थिती असते. जेवणाचा कार्यक्रम ठेवू नका, उपस्थिती कमी. संगीताचा कार्यक्रम ठेवा, नाटकाचा कार्यक्रम ठेवा, मस्त उपस्थिती असते. तत्वज्ञानाचा कार्यक्रम ठेवा, उपस्थिती बोटावर मोजण्यासारखी. 5 जण तत्वज्ञान ऐकायला आले तर 500 जण जेवायला येतात. या गर्दीला भुलू नका. आपल्या पतनाची व्यवस्था आहे. काय लक्षात ठेवायचं? मग मी निमित्त मात्र आहे हे लक्षात ठेवायचं. नाही तर मग तुमच्यासारखा वक्ता नाही. कसं 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 हे कसं कसं हे वरपंगी राहिलं की संपलं. परिणाम आतल्याचा आहे. साधक या नात्याने एवढ्या सगळ्या गोष्टी जागे राहून समजून घ्यावे लागतात. याला म्हणतात साधक, साक्षेपी आणि दक्ष. तर या तात्काळाचे मोक्ष. माझ्यामुळे हे सगळं कळलं, बस संपलाच माणूस. संपलाच म्हणून समजायचं. म्हणून मी निमित्त मात्र आहे. माझ्या घरात मी निमित्त मात्र आहे. ब्रह्मदृष्टीने मी सर्व व्याप्त आहे, पण जीव दृष्टीने मी अत्यंत क्षुल्लक आहे. जीव दृष्टीने मी अत्यंत क्षुल्लक आहे. हे आम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. हे आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. हे समजलं नाही की दैवी येशाम गुणमयी मम माया दुरत्या, मग ती करायला फार कठीण आहे. नाही तर ती अतिशय सोपी आहे. माझ्या संकल्पाची किंमत शून्य आहे आणि ईश्वराच्या संकल्पाने जगत निर्मिती झालेली आहे, ब्रह्मांड निर्मिती झाली. आपण हे सगळं नीट समजून घेऊ. आणि मी निमित्त मात्र आहे माझ्या घरात. मी घरातला करता धरता वगैरे समजण्यात काही अर्थ नाही. माझ्यामुळे माझ्या घरावर संस्कार झालेत वगैरे वगैरे. संस्कार केले पाहिजे चांगले, केलं सगळंच पाहिजे, पण करता मी नाही हे समजून केलं पाहिजे. करणेपणात कुठे त्रुटी येता उपयोगी नाही, पण मी करता नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे.
आवडत नाही आम्हाला असं. करते पण सोडायला तयार नसतो माणूस. न करता सुद्धा करते पण घेतो. करून करते पण सोडणं केवढं अवघड आहे. खरंच का करते पण आपलं आहे. उदाहरण देतो मी आणि मग थांबतो. कारण मी करता नाही, निमित्त मात्र भव. मी निमित्त मात्र व्हायला हवाय. मी निमित्त मात्र आहे हे समजून घ्यायला हवंय, मग होतो, आधी नाही होत. पुन्हा उदाहरण देतो, नेहमी एकच उदाहरण देत असतो आणि ते उदाहरण सगळीकडे लागतं. मी सरबत तयार केलं. पाणी कोणाचं? भगवंताचं. पंचमहाभूतापासून आलं. लिंबामधलं आंबट पण कोणाचं? भगवंताचं. टाकलेल्या मिठातलं खारट पण कुठलं? भगवंताचं. त्यात मिसळलेल्या साखरीतलं गोड पण कोणाचं? भगवंताचं. मग एवढ्या सगळं मटेरियल जर त्याचंच आहे, मी सरबत केलं या शब्दाला किती महत्व द्यायचं? पाणी त्याचं, मीठ त्याचं, साखर त्याची, लिंबू त्याचं, या चारही गोष्टी त्याच्या. सरबत माझं कसं? तुम्ही म्हणाल त्याचं प्रमाण ते किती महत्वाचं आहे. प्रमाण बिघडवलं तर काय होईल? ते प्रमाण सांगणारी बुद्धी पण त्याचीच आहे. तेवढ्या पाण्यामध्ये मीठ किती घालावं, साखर किती घालावी, आंबटपण किती घालावं, हे सांगणारी बुद्धी पण त्याचीच आहे. मी फक्त वापर केला. मोटरसायकल दुसऱ्याचीच आहे, पेट्रोल दुसऱ्याचीच आहे, मी फक्त ड्राईव्ह केली आहे. इतकं श्रेय स्वतःकडे लाटणे इतकं काय आहे? खरं श्रेय त्याच आहे. मग त्याचं आहे तर मी निमित्त मात्र आहे. आणि माझं असेल तर त्याला मी निमित्त करून टाकला. बस मायेने पकडलं. माझं आहे म्हटल्याबरोबर. आणि त्याचं आहे म्हटलं तर मायेच्या जाळ्यापासून सुटलो. म्हणून माझं घर चालवणारा मी कोणीही नसून एक निमित्त मात्र आहे. कारण मी घर चालवण्यापूर्वी माझं घर परंपरेने चालतच आलं होतं. आणि मी घर चालवणं संपल्यानंतर म्हणजे देह गेल्यानंतर घर चालतच राहणार आहे. मग शेकडो वर्ष आधी जे चालत होतं, शेकडो वर्ष नंतर जे चालणार आहे, शेकडो अनेक शंभर, तिथे 5-25 वर्ष मी चालवलं तर कोटा तीर मारलाय. मी चालवणार आलो का? आधीचे 100-1 वर्ष चाललाय, नंतरचे 100-1 वर्ष चालणार आहे. मग मध्ये मी चालवणारा टिमका कोण? निमित्त मात्र भव चौवेसाचे. निमित्त मात्र मी आहे. मी आहे त्या ठिकाणी सव्यसाची मला म्हटलेलं आहे. आता सव्यसाची शब्दाचा अर्थ घेऊन नका घेऊ, ते मला लावून घ्या. मी निमित्त मात्र आहे. आणि असं निमित्त मात्र जर मी असेल तर मला जे करायचं आहे ते न्याय नीती धर्माला धरून करायचं आहे. म्हणजे मी खऱ्या अर्थाने निमित्त मात्र होतो. माझ्या मनाने करायचं नाही. न्याय नीती आणि धर्माने बुद्धी चालवायची. झालं काम. निमित्त मात्र झालं. माया पार करणं असं सोपं आहे आणि नाही तर दुरापास. मम माया दुरत्या. मायेबद्दल आज सांगणं झालं आहे. कुणाला काही अडचण असेल तर मला पुन्हा फोन करून विचारू शकता. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण काका. रामकृष्ण रामकृष्ण हरी.